नमस्ते दोस्तों. नमस्ते दोस्तों. स्वागत आहे यूट्यूब चॅनल आरजे लाईफस्टाईल. आम्ही पहिल्यांदा चढलो आम्ही ब्रह्मगिरी पोर्टला पाहिल्यानंतर आम्ही उतरून तिकडून तकरीबन 10:30च्या दरम्यान खाली आलो. आता वाजलेत 12. आता आम्ही आलोय हरिहर पोर्ट. हा जो वरचा पोर्ट आहे तो हरिहर पोर्ट, ह्याच्यावरती आलोय. आता ह्याच्यावरती आमची इथून स्टार्ट होणार आहे. आमच्याकडे ॲक्च्युली टाईम कमी आहे. आम्हाला जेवढा कव्हर होईल तेवढा आम्ही गडास कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही बघताय की हरिहर पोर्ट किती हाईटला आहे आणि चढताना ती पहाडी आहे, किती दगडातून गेलेली वरती पहाडी आहे. त्याच्यामध्ये खूप आपल्याला डिफिकल्ट वाटणार आहे. पण थोडासा त्रास होईल आज पण आपण तो पूर्ण करायचा. आलेले एम पूर्ण करूया आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी आपण रेडी होऊया. आता आपल्याला पाटील सर आहेत आपल्याबरोबर, आमचे गाईड्स, ते तुम्हाला याची माहिती सांगतील. हाँ बस ये महाराज का है किला. खासियत नहीं अभी खासियत क्या है कि सभी ने बोला कि हरिहर पोर्ट चढ़ने के लिए बहुत डिफिकल्ट है. हाँ. तो अभी हम उसी डिफिकल्ट को दिखाने के लिए कि नहीं है, अगर इंसान के मन में है दिखाना जिगरा है तो हम कर सकते हैं. इसी को मद्देनजर रखते हुए हम यहाँ पर आए हैं. हमारे 6 साथी है जो हरिहर पोर्ट को, ये हरिहर पोर्ट जो है त्र्यंबकेश्वर से ब्रह्मगिरी जो है वहाँ से लगभग 18 किलोमीटर दूर है. ओके. अभी हम वही देखने के लिए आए कि कितना डिफिकल्ट है और लोग कैसे चढ़ते हैं. तो चलो अभी हम चढ़ाई करने के लिए स्टार्ट किया है. तो चलो फिर नेक्स्ट मिशन तैयार. जो लगे हैं दोस्तों उनको मोबाईल रखना है. आप देख सकते हो किस टाइप का पहाड़ है. या प्रकारच्या पहाड्या आहेत इकडे, एवढ्या मोठ्या मोठ्या. भरपूर शिवभक्त इकडे येतात आणि महाराजांचे हे जे किल्ले आहेत यांना पाहून आस्वाद घेतात. ऊन खूप वाढलेलं आहे. उन्हामुळे वरती जायला तर आणखीन आम्हाला एक चॅलेंज आहे. हा हरिहरगडचा मेन द्वार इथून प्रारंभ होतोय. आमचे कन्हैया सर पहिले जाऊन उभे राहिलेत. हरिहर पोर्ट किल्ला. जिनका दिल कर रहा है चढू या ना चढू, सैर करू या ना सैर करू. लोक उतरताना सुद्धा बसत चालली. ते कसं होणार पुढं आमचं चढताना. आता ऊन खूप वाढलेलं आहे आणि एवढ्या उन्हामधून चढणं, गरमी हीट वाटायला लागले. एवढं पाऊस पडलेला होता आणि उघडल्यामुळे आता जमिनीची हीट वाढल्यामुळे खूप पाऊस पडला होता. आता जमीन वाळली, सुकत चालले, त्यामुळे पाणी सुकायला लागले. आणि हे वन परिक्षेत्र त्र्यंबकेश्वर हरिहर पोर्ट ह्याची काही इन्स्ट्रक्शन आहेत. राईट पॅच मार्ग निवडा. आणि हा आमचा मित्र पहिला जाताना तिकडे ब्रह्मगिरी पोर्टवर जाताना पळत गेला होता. आता त्याचा जोश थंड झाला आणि तो आता एकदम हळूहळू जायला लागला आहे. लोक उतरायला लागले, आम्ही चढायला लागलो. आता रस्ता डिफिकल्ट आहे, खडतर रस्ता आहे. तरी पण तो पूर्ण करण्याचा आज आम्ही निश्चय घेतला आहे. तो पूर्ण करणारच. याच्याविषयी माहिती बघायचं म्हटलं तर वरती गेल्यावर आपल्याला अनेक बॅनरवरती वगैरे बघायला भेटतील. मधून तुम्हाला मी सांगेन. आता बोलायचं म्हटलं तर श्वास चढायला लागलेले, त्यामुळे बोलणं मुश्किल व्हायला लागले आमचं. बापरे, डिफिकल्ट रस्ता आहे, चढाई आहे पूर्ण. लहान मुलांचा जज्बा बघा. हॅलो बोलतात ना, कोणतीही गोष्ट करायची असली तर वयाची मर्यादा नाही त्याला ठेवायची. हे जे लहान मुलं वर एवढा हरिहर पोर्ट चढून पण आला तो.
तरी पण तुम्ही धाडस केलं तर अर्ध्यापर्यंत जाऊन आला की आणि काय पाहिजे मग. तर पुढे जायचंय म्हणून आम्ही रात्री 3 वाजता झोपलो. आम्ही पण ब्रह्मगिरी करून आलो तिकडून, त्याच्यामुळे आम्ही लेट थकवा आलाय, नाही तर जाताय पण जाते असते असते जायचं काय आता. जोश है, विकी कौशल ने इनको जोश दिया है। हाँ, दोस्त क्या है? चलो 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 क्या बोल रहे हो? बाबा है ऊपर चढ़ नहीं पाए, नीचे से आ गए क्योंकि अरे बहुत क्रिटिकल है ना. ते बाबा आता होते भेटले होते, त्यांना म्हटलं आम्ही तुम्ही पूर्ण वरती चढून आला का, तर नाही बोलले. टप्प्यापर्यंत खाली जाऊन परत पाठी आलो. म्हणजे विचार करा किती हार्ड आहे वरती चढायला. आता त्याने तर आम्हाला सांगितलंय हार्ड आहे, तर आम्ही तर जोशनी वरती चाललोय. पाहूया चढतोय का नाही आज. लास्ट पर्यंत चाललंय पण आता नाही जास्त गर्दी आहे वरती ना, मग असते असते सोडत असतील ना. सोडतायत ना. एवढं मेहनत करून फायदा नाही मग होणार. अजून खूप वर चढायचं आहे आपल्याला इकडे. तकरीबन आम्ही 20 ते 25% पाडी आम्ही वर आलेलो आहे. इथे गाड्या लावल्या, तिथून आम्ही वर चढतोय. वळण वाकडी असल्यामुळे चढायचं खूप अवघड होतं. ते बोलायला पण येणार, म्हणजे तुम्ही याच्यावरून अंदाज लावा तर किती हार्ड चढाई आहे. असे मोठे मोठे दगड आहेत, दगडांमधून चढायचं वरती जायचं. आणि वरती गेल्यानंतर हा जो व्ह्यू आहे, इथे तुम्हाला थोडे दिसतात माणसं चढताना. या ठिकाणी आपल्याला जायचं आणि तिथून वर चढायचं आहे. बघूया किस्मतमध्ये काय आहे. सकाळी आम्ही दुसऱ्या किल्ल्यावर गेल्यामुळे इकडे यायला आम्हाला लेट झाला आणि दुपारची वेळ आहे. दुपारच्या वेळेमध्ये वर चढताना आम्हाला खूप थकवा जाणवतोय. पण वाट परतीची अशी एवढ्या लवकर आम्ही नाही धरणार. आलेलो एम पूर्ण करूनच जायचा प्रयत्न केला आहे. व वरती खूप भीड आहे असं म्हणतात, तर वरती गेल्यावरतीच आपल्याला समजेल. ट्रैकिंग का रूट है ये देखो. स्टे अलर्ट, डोंट गेट हॉट. तुमची सुरक्षा आमची चिंता. हे बघा वळण वाकडी वाकडी आहेत. रस्ता पायवाट आहे बघता तुम्ही. साईडने सगळी करवंदाची झाडे आहेत. कौन सा वाला? हमारे सर ने करवंद खाया, फ्रूट बोलते हो ना उसको, छोटा सा. त्याने करवंद पहिल्यांदाच खाली होते, त्यांना आज खायला दिली. हा रस्ता बघा तुम्ही, किती हार्ड रस्ता आहे. वाट फक्त पायवाट आहे, ना गाड्या येऊ शकतात ना घोडे येऊ शकतात, काहीच येऊ शकत नाही इकडं. आता आम्हाला इथून हळूहळू चढण सुरू झाल्यामुळं आमचा पण घाम निघायला लागला आहे. किती घाम निघू. संध्याकाळी पाणी पिता येईल दाबून, पण आत्ता चढायची आमची जी इच्छा आहे ते आम्ही पूर्ण करणारच. आणि हवा यायला लागल्या हा असते ती खूप मस्त वाटते. हवेमधून भारी थंडगार वातावरण असं अंगाला स्पर्श केलं तर किती मस्त वाटतंय. थकवा जाणवं ना, पण परत हवा बंद झाली की परत तीच कंडिशन. इथून वरती रस्ता गेला हा, आणि आस्ते आस्ते असा 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 करून इथून नंतर वरती चढायचं. इथून वरती चढताय तिथे हा वरती चढायचा आहे. डेंजर. आपण पण जाऊन त्याचा अनुभव घेऊया. पहिला टप्पा संपून आलोय खालून, आता हा दुसऱ्या टप्प्यावर आलोय. आता हा दुसरा टप्पा आहे आपला. अजून भरपूर वरती जायचं आहे. हे दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन दिले आहेत कुठून कुठे जायचं आहे. निरगुडपाडा टप्पे टप्पे आहेत. दुसरा टप्पा आहे पाटील सर. अजून वरती भरपूर आहे. अजून आम्ही असल्या खडतर रस्त्याने चाललो आहे. नाही पाऊस असता तर मग यातून चालणं पण मुश्किल झालं असतं, घसरलं असतं. पावसाचे दिवस असल्यामुळे ते भट्टा मका खायला भेटतात.
इथे भुंदून देतात. हा तिसरा टप्पा संपला की सरळ आपण वरती तिथे जाणार आहे. खूप वर आहे हा तिसरा टप्पा. चालून चालून नाक श्वास पडले. दुसऱ्या टप्प्यात आल्यावरती जरा म्हटलं बसूया. हे आमची मित्रमंडळी सगळी बसलेले आहे. तर त्यांनी तर काकड्या घेतल्या. म्हटले काकड्या खायच्या जरा. पोटामध्ये काहीच नाही, सकाळपासून काही खाल्लं नाही. असे चिप्स वगैरे असलंच खात आलोय. आता हे काकड्या खाऊन जरा म्हटलं पाण्याची कमी पूर्ण करूया. आता तो बनवतोय. आता जरा खाऊया आणि त्याच्यानंतर वरती चढूया. अभी इस पहाड़ के ऊपर हमने टारगेट है, इस पहाड़ को क्रॉस करना है. तो देखते हैं अब इस पहाड़ पे हमें चढ़ेंगे. इसका नाम है हरियाली. उसी के साथ देखते हुए देखते बस. ये है ककड़ी जो पहाड़ के ऊपर मिलती है. नीचे बेस में मिलने वाली ककड़ी का टेस्ट अलग होता है. दादा चटनी दे जरा. वो ड्रोन आपका है क्या कहीं सर? आपका कहाँ रख दिया फिर? ह्या वयात दांडकं घेऊन फिरत आहे. नाही हे होईल ना सपोर्ट स्टिक हो. ते ट्रॅकिंग ठीक आहे, पण माहिती आहे. पण वयात ह्या बघा अशी करते ते. आपण काय करायचं मग? अंकित सर क्या बोल रहे हैं? अंकित सर तो खीरा खाते हैं जोश के साथ ऊपर. भूख लगा है? खाना पीना जो खाते रहो मना नहीं. पटाखे फोड़ रहे होंगे. बैग उतार दो ना, थोड़ा सा अच्छा लग रहा है. ये सारे लग रहा है मेरे को अटैच ही हो सकते हैं से. सारी अटैच ही है. पाणी पिऊ का? भडंग खाया बालाजीवाला. नाही खिराच खाल्या त्याच्यापेक्षा बरा. पाण्याची पण कमी पण पाणी प्यायला पाहिजे खिरा खाऊन म्हणतो. दादा अनेक खिरा देखिए. और खीरा सर ले लेते हैं. खाना कि नहीं खाना है? हाँ या ना? गर्दन सम हाँ ना. अरे ले लो, पता है थोड़ा अच्छा है, पानी की कमी भी पूरी करेगा. नहीं थोड़ा ले लेना. ठीक है एक दे देना भाई. ले लो ना सर. पता है वो बड़ंग खाने से अच्छा ये खाएंगे थोड़ा सा पेट में आधार रहेगा. मेरे को लग नहीं रहा मैं आपके साथ खाना भी खा पाऊंगा. 1 बजने वाले हैं. नहीं जाते समय तो वो कर देंगे, इंजेक्शन लगवा देंगे. नहीं जाते में इंजेक्शन लेंगे पेन के लिए. पेन के लिए इंजेक्शन ठोक देंगे. मेरा भी. अरे नहीं कम. आज शाम को जाके थोड़ा तेल से मालिश करेंगे ना, मुंह वगैरह मार के सब डन है. मेरा ये नहीं चला जा रहा है, लेकिन फिर भी आप उम्मीद पे दुनिया का है मैं. सर मैं आप लोगों का हौसला देखकर मैं चढ़ रहा हूँ. ये बोल रहे हैं इनका भी कमर का बेचारा. उधर से बंदा मनोबल डाउन कर दिया ना, फिर पार्टनर. मैं अरे सर मेरी हालत मेरे से बेहतर हालत किसी की नहीं इधर. कंबर माझी धड पकडत नाही माहिती आहे. आता गेलं का नाही ही दवाई खावा बरं का, नाहीतर प्रॉब्लेम देईल नंतर. आता काय वाटणार, उद्या ऑफिसमध्ये बसता येणार नाही. 2 थी ना, दोनों उसी में है. दोनों तो डाली थी सर हमने. दोनों की सर. कुठला डॅम्प आहे? वैतरणा का दादा? वैतरणाच ना? हा ना. हां मोठं आहे की. होय पाड आहे ना. वहिनीच्या पट्ट्यासारखंच आहे बघा. चांदोली धरण पण असेच पट्टे आहेत सगळे. मोठं आहे धरण. कधी राहते पावसाळ्यात? तेवढेच बहुतेक पण चल जाएंगे.
कोण्या सर फेक ना कोण्या सर पाणी जास्त पिलं पानी तो बारिश थोड़ा सा ठंड कूल हो जाएगा मैं भी हूँ मुंह लगा जगह पर चल जाएगा सब चल जाएगा अरे नहीं नहीं अरे नहीं नहीं अरे मैं खीरा खाया हूँ अरे सर बारिश आली रे बारिश भी आई आ गई देखो इस साइड उतर गई उतर के देखो कहाँ छुपेगा छुपी कहाँ छुपना भीगी है? नहीं भीगी भीगी ले लो ना इनसे मोबाइल में पन्नी है ना प्लास्टिक पन्नी है ना दादा वर गेल सोड दे वरती गर्दी कमी झाली काय अब मजा आएगा अब आएगा मजा भाई साहब अब तो मजा है बारिश नेक्स्ट आता पाऊस यायला लागलाय कारण वाढायला लागलाय पावसाने डोंगर एरिया आहे ना पहाडी एरिया असल्यामुळे पाऊस बंद आहे इकडे त्यामुळे आम्हाला आता थांबावं लागेल व्हिडिओ